पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये तळघर आढळलेलं आहे। पण या तळघरात नेमकं दडलंय काय आणि याचं गूढ उलगडवणारा हा खास रिपोर्ट। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सापडलं तळघर। तळघरात प्राचीन मूर्ती, जुनी नाणी, तळघरात आणखी काय दडलंय? महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या आत तळघर आढळून आलंय। मंदिराचं प्राचीन पद्धतीनं संवर्धन करण्यात येत होतं। हे काम पूर्णत्वास जातानाच कर्मचाऱ्यांना तळघराचा शोध लागलाय। मात्र या तळघरात नेमकं काय दडलंय पाहुयात। दोन विष्णुरूपी मूर्ती, एक महिषासूर मर्दिनी मूर्ती, इतर 3 दगडी मूर्ती, बांगड्यांचे तुकडे, पादुका, जुनी नाणी। नऊशे वर्षांपूर्वीच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचं काम 15 मार्च पासून सुरू होतं। 2 जून पासून मंदिर भाविकांना पदस्पर्श दर्शनासाठी खुलं करण्यात येणार आहे। मात्र त्यापूर्वीच विठ्ठल मंदिरात तळघर आढळून आलंय। या संदर्भात मंदिर समितीचे मुख्याधिकारी राजेंद्र शेळके यांनी माहिती दिली आहे। 6 प्रकारच्या मूर्त्या सापडलेल्या आहेत। त्याच्यामध्ये 2 मोठ्या मूर्त्या आहेत, विष्णूचे अवतार आहेत 2, त्याच्यानंतर एक महिषासूर मर्दिनी आहे, एक पादुका आहे आणि 2 छोट्या मूर्त्या आहेत। तर हे ज्या 2 महत्त्वाच्या मोठ्या मूर्त्या सापडल्या ते विष्णूचे 2 अवतार आहेत त्याच्यामध्ये। भेटी लागे जीवा लागलीसे असं म्हणत लाखो वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने जात असतात। मात्र आषाढी वारीच्या पूर्वीच पंढरपूरच्या मंदिरात तळघर आढळलंय। पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील या मंदिरातील तळघराची पाहणी केली आहे। यात मूर्ती, पादुका, बांगड्यांचे तुकडे आणि जुनी नाणी आढळून आली आहेत। त्यामुळे या तळघराविषयी उत्सुकता वाढली आहे। या तळघरातील मूर्ती कधीच्या आहेत याचं गूढ पुरातत्व विभागाच्या अभ्यासक्रमातून उलगडणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।